नमस्कार. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं. तर लोणचं बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी आपण पाहून घेऊयात. तर लोणचं तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे मिरची. तर मिरची घेताना आपल्याला काय करायचं आहे, मिरची जी आहे ती आपल्याला एक पोपटी कलरमध्ये जी मिरची मिळते त्या प्रकारची आपल्याला मिरची घ्यायची आहे. ज्या मिरचीला काय नसेल, जास्त तिखटपणा नसेल, लवंगी मिरची घ्यायची नाही आहे. तर असे मी काय घेतलेले आहेत, सगळ्यात आधी अर्धा किलो मिरची घेतलेली आहे. मिरची वापरताना आपल्याला काय ताजी मिरची वापरायची आहे. शक्यतो फ्रीजमध्ये वगैरे ठेवून मिरची वापरू नका. तर मी अशी काय घेतली होती, अर्धा किलो मिरची घेतली होती. फक्त त्याला काय करायचं, आपल्याला चांगलं धुवून काय करायचं, एकाच कॉटनच्या कापडावर ठेवून थोडीशी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपल्याला परत काय घेतलेले आहेत, मी एक 8 ते 10 लिंबू घ्यायचे आहेत. लिंबू जर तुम्हाला फोडी आवडत असेल तर कट करून टाकायचा. जर तुम्हाला लिंबू नको असेल तर लिंबाचा रस काढून त्यामध्ये ॲड केला तरीही चालेल. त्यानंतर अर्धा लिटर होईल इतकं तेल घेतलेलं आहे. एक पाव किलो मोहरीची डाळ, मीठ जे आहे ते आपण चवीप्रमाणे ॲड करणार आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर घ्यायची आहे. लाल मिरची पावडर जी कलरसाठी असेल त्या प्रकारची मिरची पावडर घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला 1 टीस्पून हळद लागेल आणि 1 टीस्पून वासाचा असा चांगला असलेला हिंग. तर इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी कढई जी आहे ती चांगली गरम करून घेतलेली आहे. कढई वापरताना आपल्याला काय करायची आहे, जाडबुडाची कढई वापरायची आहे. तर त्यामध्ये मी पाव किलो मोहरीची डाळ जी होती ती घातलेली आहे आणि ती आपल्याला काय करायचं आहे, मंद आचेवर एक 4 ते 5 मिनटं चांगली परतून घ्यायची आहे. ज्याच्यामुळे काय होईल, डाळीचा कच्चापणा जो आहे तो निघून जाईल आणि त्याला एक चांगला स्वाद येईल. आणि लोणचं पण टिकण्यासाठी काय आहे, कच्ची डाळ नाही तर थोडीशी भाजलेली अशी डाळ आपण वापरतो आहे, जेणेकरून लोणचं जे आहे ते आपलं टिकून राहील. तर मी काय करणार आहे, मोहरीची डाळ आहे ती लगेच भाजून होती. तर आपल्याला एक 4 ते 5 मिनटं ती व्यवस्थित हलवून चांगली भाजून घ्यायची आहे. त्याला जास्त लालसर पण पणा येऊ द्यायचा नाही आहे. तर त्याचा कलर पण आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित मेंटेन ठेवायचं आहे. डाळीला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. तर एक 4 ते 5 मिनटानंतर आपल्याला डाळीचा कलर थोडासा चेंज होत असलेलं दिसत येईल. तर त्यावेळी आपली डाळ जी आहे ती आपण भाजायची काय करायचं आहे, स्टॉप करायचं आहे. आणि डाळ आपली भाजून झालेली आहे. तर ती आपण काय करतो, एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहे. आणि डाळ आपल्याला पूर्ण काय होऊ द्यायची आहे, गार होऊ द्यायची आहे. मोहरीची डाळ आपली चांगली भाजून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तेल जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल घेताना बघा, आपल्याला काय करायचं आहे, जवळजवळ अर्धा लिटर होईल एवढं तेल घ्यायचं आहे. आपलं लोणचं टिकण्यासाठीचा महत्त्वाचा घटक जो आहे तो तेल असणार आहे. तेल आपल्याला चांगलं धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. तेल जर आपलं कमी गरम झालं तर काय होईल, ते कच्चं राहील आणि लोणचं जे आहे ते लवकर खराब होईल. त्यामुळे मी काय घेतलं होतं, अर्धा किलो मिरचीसाठी सुरुवातीला मी अर्धा लिटर तेल घेतलेलं आहे. तर ते मी काय करणार आहे, चांगलं धूर येईपर्यंत गरम करून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता मी ते एका बाजूला काढून ठेवलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मिरची जी आहे ती कट करून घ्यायची आहे. मिरची धुताना काय करायचं आहे बघा, आपल्याला देठ वगैरे काढून मिरची धुवून घ्यायची नाही आहे. त्यामुळे काय होईल, मिरचीच्या आत पाणी जाईल आणि मिरची जी आहे ती चांगली कॉटनच्या कापडानं व्यवस्थित काय करून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा कोणताही अंश राहायला नको, नाहीतर लोणचं आहे ते टिकणार नाही. मग त्यानंतर आपल्याला काय करायचे, आपल्याला हव्या त्या आकारात असे मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत. मला जास्त मोठी नको, जास्त लहान नको, या प्रकारे मी काय केलेले आहे, मिरची जी आहे ती कट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे माझ्या पूर्ण लिंबू आणि मिरच्या दोन्हीही कट करून झालेल्या आहेत. तर आता आपण काय करायचं आहे, तेल तोपर्यंत आपल्याला थोडंसं जे आहे ते काय झालेलं असेल, गार झालेलं असेल. इथं तेल जे आहे ते आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचं नाही आहे. तर जवळजवळ एक 70% तेल गार झालं की आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, 1 टीस्पून होईल एवढा हिंग ॲड करणार आहे. त्याच्यानंतर 1 टीस्पून होईल एवढी हळद ॲड करणार आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे. तर इथं जवळजवळ काय होईल, एक 100 ग्रॅम होईल एवढी लाल मिरची पावडर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. ही जी लाल मिरची पावडर होती ती मी काय घेतली होती, कलरसाठीची घेतली होती. त्यामुळे काय होणार नाही आहे, जास्त तिखट होणार नाही आहे. तर आता हे सगळं आपण काय करतो आहे, चमच्यानं चांगलं मिक्स करून घेतो आहे.
ह्याच्यामुळे काय होईल बघा, हळद, हिंग आणि लाल मिरची पावडर ही सुद्धा काय होणार नाही, कच्ची राहणार नाही. पूर्ण तेल गार झाल्यावर घातलं तर काय होईल, त्याचा थोडासा कच्चा असं स्वाद येईल. त्यामुळे काय करायचं, एक 70% तेल गार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, ते ॲड करून घेतलेलं आहे. परत आता मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, मीठ घालणार आहे. सुरुवातीला घालताना आपल्याला मीठ काय करायचं, अंदाजानं घालायचं आहे. थोडंसं कमी मीठ घातलं तरी चालेल, नंतर आपण टेस्ट करून आणखी त्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकतो. तर मी आता काय घेतलेलं आहे, एक अंदाजानं त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. मी ते चांगलं तेलामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, आपण मोहरीची डाळ जी आहे ती भाजून घेतली होती, ती थोडीशी मी काय करणार आहे, अर्धवट अशी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आपल्याला पूर्ण बारीक करायची नाही आहे, थोडीशी वरवरीत अशी ठेवायची आहे. जर मोहरीची डाळ तुमची बारीक असेल तर तुम्ही आहे तशी वापरली तरीही चालेल, पण थोडीशी बारीक केली तर काय होईल, लोणच्याला थोडंसं काय होईल, दाटपणा येईल. म्हणून मी काय केलेलं आहे, अतिशय थोड्या प्रमाणात मी बारीक करून घेतलेली आहे. आता मी मोहरीची डाळ घालून पण ते सगळं काय केलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आता आपलं तेल जे आहे ते पूर्ण काय झालेलं आहे, गार झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कट केलेले लिंबू आणि मिरच्या ज्या आहेत त्या ॲड करून घ्यायचं आहे आणि एकसारखं चांगलं हलवून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस मी काय करते, एकसारखं हलक्या हाताने काय करते, मिक्स करते. सुरुवातीला आपल्याला वाटू शकतं की लोणच्याला तेल वगैरे कमी पडलं आहे, तर काय होणार आहे, 2 दिवसानंतर त्याला काय होणार आहे, परत तेल सुटणार आहे, मिठाचं पाणी सुटणार आहे. त्यामुळे सुरुवातीला जरी वाटलं तरी 2 दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा चेक करायचं आहे. आणि त्यावेळी जर आपल्याला कमी वाटलं की तेल कमी पडतं आहे, तर त्यावेळी आपण काय करू शकतो, थोडंसं तेल परत एकदा धूर येईपर्यंत गरम करायचं. त्यानंतर ते पूर्ण गार होऊ द्यायचं आणि परत या लोणच्यामध्ये ॲड करून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता बघा, माझे सगळे जिन्नस घातल्यानंतर लोणचं जे आहे ते चांगलं मिक्स करून तयार झालेलं आहे. लोणच्याला आपल्या कलर पण चांगला आलेला आहे. जर आपण खूप गरम तेल असताना जर लाल मिरची पावडर ॲड केली असती तर लोणच्याचा कलर काय झाला असता, काळा पडला असता. त्यामुळे काय केलं, थोडंसं गार झाल्यानंतर आपण मिरची पावडर ॲड केली होती. आता आपण लोणचं जे आहे ते काय करणार आहे, भरून ठेवणार आहे. लोणचं भरून ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एकतर चिनी मातीची बरणी किंवा काचेची बरणी वापरायची आहे. प्लास्टिकच्या डब्यामध्ये, प्लास्टिकच्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं आहे ते ठेवायचं नाही आहे. तर ही बरणी मी काय केली होती, स्वच्छ धुवून चांगली कोरडी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नको आहे. तर अशा बरणीमध्ये आपण काय करणार आहे, लोणचं जे आहे ते भरून ठेवणार आहे. या लोणच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून काहीही वापरलेलं नाही आहे. तर याच्यामध्ये काय करणार आहे, मीठ, तेल आणि लिंबू हेच काय करणार आहे, त्यातलं प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे. हे लोणचं जे आहे ते तुम्ही काय करू शकता, वर्षभर वापरू शकता. ते व्यवस्थित आहे तसं राहतं. आणि 1-2 दिवसानंतर तुम्ही काय करा, लोणचं जे आहे ते परत एकदा चेक करून घ्या. लोणचं भरून ठेवण्यापूर्वी मी चेक केलं होतं त्याच्यामध्ये मीठ कमी आहे की नाही ते. तर मिठाचं प्रमाण होतं ते बरोबर होतं, त्यामुळे मी मीठ ॲड केलेलं नाही आहे. जर तुम्हाला वाटलं मिठाचं प्रमाण कमी वाटतं आहे तर तुम्ही काय करू शकता, मीठ ॲड करून परत एकदा मिक्स करू शकता. तर अशा प्रकारे आपलं लोणचं जे आहे ते तयार झालेलं आहे. तर ही होती आपली आजची हिरव्या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.